कांद्याची आवक आज सुट्टीनंतर वाढलेली दिसून येते. लासलगाव आणि पिंपळगावमध्ये जवळपास 500 ते 550 ट्रॅक्टर आलेले आहेत. अलवारमध्ये मात्र कांद्याची आवक घटलेली आहे. इंदोर बाजारामध्ये आणि इतर ठिकाणी कसे आवक आहे आणि पुणे बाजारात कांद्याचे बाजारभाव काय आहे ते आपण बघूया. नमस्कार, ॲग्रो शिवा रील्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आहे 27 जानेवारी, वार आहे मंगळवार. सुट्टीनंतर म्हणजे 26 जानेवारीच्या सुट्टीनंतर आवक वाढलेली आहे. लासलगावची आवक बघू. आज सकाळी 8:30च्या सुमारास आलेल्या रिपोर्टनुसार लासलगावला 905 गाड्या आल्या, त्यापैकी 540 ट्रॅक्टर आणि पिकअप 325. आवक प्रचंड वाढलेली आहे. पिंपळगावला 760 गाड्या आल्या, ट्रॅक्टर 510 आणि पिकअप 250. आवक वाढलेली आहे. भाव दबावात राहू शकतात. आता कांद्याचे बाजारभाव संपूर्ण आठवडाभर अगदी अचूक काय राहतील हे जर तुम्हाला बघायचं असेल तर जॉईनच्या बटनावर क्लिक करून सदस्य व्हा आणि प्रत्येक जिल्ह्याचा संभाव्य बाजारभाव समजून घ्या, जेणेकरून कांदा विकायचा ठेवा किंवा कसा निर्णय घ्यायचा, 2 दिवसांनी विकायचा, याची अचूक निर्णय क्षमता आपल्यामध्ये येऊ शकते. अलवारला केवळ 522 कट्टे आले. अलवारची आवक घटते हे मी घटत आहे मागेच सांगितलेलं आहे. पुण्याच्या बाजारभाव आपण बघूया. पुण्याचे बाजारभाव घटलेले आहेत. पुण्यामध्ये 770पेक्षा जास्त गाड्या आल्यात. बाजारभाव 13 ते 16 रुपये राहिले आणि मोठ्या कांद्याच्या भावामध्ये फार काही वाढ नाही आहे. 17 ते 18 असे राहिले प्रति किलो. इंदोरला 30 ते 35 हजार नवीन कांदा आणि 2000 पर्यंत जुना कांदा अशी आवक आहे. बंगलोरला 68,000 गोण्या आणि मुंबईमध्ये 33,000 क्विंटल 150 गोण्या अशी आवक आहे. जोडून राहा. जे चॅनलला नवीन आहे ते लाईक करा, सबस्क्राईब करा. आजच्या पुरतं इतकंच. धन्यवाद.